बरं काय वाटतंय सांगली लोकसभेला घेऊन विशाल पाटील यांना आता काय निवडणुकानं करताय आमचं निवडणूक मत द्या आणि रस्त्यात येऊन बसा मत द्यायचं आणि रस्त्यात बेट मागत बसायचं हेच पद्धत आहे. सांगली लोकसभेत काय होईल वाटतंय? खासदार विशाल पाटील त्यांची कामगिरी कशी आहे? कामगिरी काय अजून तर काय दिसून आले नाही. समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स विटा मध्ये गुंतवणूक करणे असो किंवा स्वतःचे हक्काचे घर घेणे असो, रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक फॅमिलीसाठी कन्व्हिनियंट ठरेल असा उत्कृष्ट प्लॅन आणि वर्षानुवर्षे मजबूत राहील असे गुणवत्तापूर्ण बांधकाम. आमची इतर वैशिष्ट्ये महारेरा रेजिस्टर प्रोजेक्ट, 80% लोन सुविधा, उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम, सर्व आवश्यक नागरी सुविधा हाकेच्या अंतरावर, ग्रुप बुकिंग साठी विशेष सवलत. त्यामुळे वेळ न घालवता लवकर आपल्या हक्काच्या घराचे मालक व्हा, कारण डिस्काउंट रेट मधील मोजकेच फ्लॅट शिल्लक आहेत बरं का. पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स, इस्टिन हॉटेल शेजारी, मायनी रोड, विटा. बुकिंग साठी संपर्क 8766 56 15 83. नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल गोष्टच्या आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्पेशल गोष्टच्या आखाडा लोकसभेचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आम्ही सांगली लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील खानापूर तालुक्यातील लेंगरे या गावातील आठवडी बाजारात आलेलो आहोत. आणि या आठवडी बाजारामध्ये आम्ही मतदार असतील, शेतकरी असतील, व्यापारी असतील आणि या परिसरातील नागरिक असतील, तर यांच्या मनात नेमकं काय, लोकसभा निवडणुकांना घेऊन त्यांच्या प्रश्न काय, समस्या काय, किंवा जनतेच्या मनातील खासदार कोण, आणि हा जो सगळा सर्वे आहे तो थेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण इथून पुढील 2 महिने लोकसभा निवडणुकीचा सगळा जो कंटेंट आहे तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आबा नमस्कार. नाव काय तुमचं? तुमचं दिनकर आबा म्हणतात, सरपंच लेंगऱ्याचा. या गावचे उपसरपंच आहे तुम्ही. बरं काय वाटतंय सांगली लोकसभेला घेऊन? विशाल पाटील येणार का असं का वाटतंय तुम्हाला? नक्की येणार बघा तुम्ही. बर, मग आताच्या खासदारांवर म्हणजे नाराज आहे म्हणायचं? नाराज आहेत, सारी नाराज, आम्ही सारी नाराज आहे शेतकरी. का नाराज आहे? काय नाराज, उसळ पैसे दिले काकांनी शेतकऱ्यांचं. बर, झालं ना. दक्कल घेते गोरगरीब. अहो आता 5 वर्षात लेंगऱ्याला तोड जाऊन नाही काकांनी. विशाल पाटील 2दा येऊन गेले का नाही? संपर्काचा अभाव आहे त्यांचा, त्यामुळे तुम्ही नाराज आहे? नाही, संपर्क नाही. गरीबाच भाग साथ दिली पाहिजे शेतकऱ्यांनी. असं आहे आपला भले भाग. त्याचा तासगाव तालुका जरी असला, त्यातला ऊस असला तरी त्यांचं बी जनता आहे ती दिलंच पाहिजे कुठल्याही जनतेचा पैसे. काय सांगाल तुम्ही? आम्ही विशाल पाटील. विशाल पाटील एवढंच आम्ही सांगणार, बाकी काय नाही. त्या सोडत नाही. नमस्कार. काय नाव तुमचं? प्रवीण चंदनशिवे. बर, गाव हेच? बर, काय सांगाल सांगली लोकसभेची निवडणूक, म्हणजे आता आचारसंहिता कधी लागेल, तर सांगली लोकसभेला घेऊन काय मत आहे तुमचं? सांगली लोकसभेच्या विषयी सांगायचं झालं तर गेले 10 वर्ष मोदी साहेबांनी केलेलं काम म्हणजे सर्वसामान्य लोकांच्यासाठी अजिबात योग्य केलेलं नाही काम. जे उच्चवर्णीय आहेत, जे उद्योगपती मोठे आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी केलं काम. बाकी गोरगरिबांसाठी असं काही काम केलेलं नाही. त्यामुळं सर्वसामान्य लोकांचा लोकसभेसाठी काय नकारच आहे. म्हणजे बदल होईल वाटते तुम्हाला यावेळेला? 100% बदल होणार. सांगली लोकसभेला काय होईल? सांगली लोकसभेचं सांगतोय मी तुम्हाला. बरं, सांगलीतच बदल होईल आणि विशाल पाटील येतील 100%. ह्या वेळेला काय भाजपचं इथं काही शिजणार नाही? नाही, नक्की 100%. तुम्ही हो कवा आलाय म्हटलं? बर, निवडणुका आल्यात जवळ, काय होईल वाटतंय तुम्हाला? आता काय निवडणुकानं करताय आमचं निवडणूक मत द्या आणि रस्त्यात येऊन बसा. नाराज आहे म्हणायचं तुम्ही? मत द्यायचं, निवडून आणायचं. काम कुठली होते ती का? काम काय करत कोण नाही वाटतं? काम करत नाही ती. काम करायला गेले की द्या पैसे. बर,
पैसे घेतल्याशिवाय काम करते का कोण? म्हणजे व्यवस्थाच खराब आहे सगळी. हा सगळं खराबच आहे, कुठलंच काम होत नाही ते. मत द्यायचं आणि रस्त्यावर भीक मागत बसायचं, हीच पद्धत आहे. मग कुणाला ह्या वेळेला कुणाचं सरकार येईल काय वाटतंय? आता कसं सांगायचं कुणाचं सरकार येईल? काही सांगता येत नाही. तसं कसं सांगता येईल? पब्लिक सगळं काय आपलंच आहे का? हा तुमच्या मनात काय? माझ्या मनात काय आहे? आता आपण द्यायचं कुणाला ते आपलं आपण ठरवायचं. कुठलं गाव तुमचं? विटा. बर किती वर्ष झालं बाजार करताय? 8-9 वर्ष झालं. 8-9. हे मोड्या स्प्राउट ब्यूट सगळं तुम्ही विकताय. किती बाजार करताय टोटल? 5 बाजार करतोय. लोकसभेची निवडणूक कधी जाहीर होईल? रणधुमाळी सुरू झाली आहे, आचारसंहिता लागेल. सांगली लोकसभेत काय होईल वाटते? खासदार विशालदादा पाटील. विशाल पाटील येतील वाटते का? असं का वाटते? वसंतदादाचे ते नातं आहेत आणि त्यांच्या खानदानापासून काम चाललंय. ते वसंतदादाचे नातू आहेत म्हणून येणार की दुसरं अजून काय? दुसरं काय, त्यांचं घराण्याचं कामच चांगलं आहे आणि आताचे जे खासदार आहे त्यांच्या कामावर नाराज आहे वाटतं तुम्ही? त्यांच्याबद्दल काय आपण बोलणार बी नाही. बर फक्त तुम्हाला बदल पाहिजे, विशाल पाटील येतील वाटते तुम्हाला? 100%. नमस्कार, काय नाव तुमचं? माझं नाव प्रल्हाद शिवराम रास्ते. बर गाव घाटनादरी, तालुका कवठे मंगळा. बर काय केळी आणली ती वाटतं आज? आणि देशी अंडी आहे ती? देशी अंडे केळे आहे ती. बर किती वर्ष झालं बाजार करताय? हा मला वाटतं 10 वर्ष झालं की. बर आता सांगली लोकसभेची निवडणूक म्हणजे लागेल, आता आचारसंहिता संपूर्ण देशात लागेल, तर काय होईल वाटते तुम्हाला सांगली लोकसभेला? तसं काय सांगायचं? हा कसं वाटतंय माहिती आहे का? जनतेच्या मनातलं कोण काय सांगू शकणार आहे का? सांग बरं आता 10 वर्ष भाजपचे या ठिकाणी खासदार आहे, तर त्यांचं काम कसं आहे? तसा विचार केला तर आता सध्या खानापूर आटपाडी मतदारसंघात आत्ताच जे आमदार होते ते चांगलं होतं काम. नाही लोकसभेला संजय काका आता खासदार आहे तिथं, त्यांचं काम कसं आहे? त्यांचं म्हणलं तर जिल्ह्यामध्ये तसं म्हणा गेलं तर काय एवढं काही म्हणावं असं नाही, म्हणजे असं. आता काँग्रेसकडनं विशाल पाटलांचं नाव निश्चित होते, भाजपमधून अनेक जण इच्छुक आहे, पृथ्वीराज देशमुख, संजय काका, परत चंद्रहार पाटील पण चाचपणी करतायत, किंवा इतरही छोटे मोठे पक्ष संघटनातले नेते इच्छुक आहेत. तर यावेळेला कुणाचं गणित जमल वाटते तुम्हाला? आता तसा विचार केला तर तसे आहे मोदीची जरा जास्त हे मोदींची लाट आहे अजून. बर आता बघू काय भाजपचाच येईल वाटते काय परत? मग मोदींची लाट आहे, बदल होईल वाटतं? बदल होईल काय सांगता येत नाही तसं. यावेळेला बदल होईल वाटतं. होय. कुठलं गाव तुमचं? हीच गाव आहे वे. बर किती वर्ष झालं बाजार करताय? बाजार झाले की 50 वर्ष होऊन गेले. बर एवढं वर्ष झालं बाजार करताय? मला सांगा बाबा, तर तुम्ही एवढ्या निवडणुका बघितल्या, त्या एवढं काळ बघितलंय, पहिल्याचं राजकारण आणि आताच्या राजकारणात काय फरक आहे का? फरक आहे की. फरक आहे. बरं आता काय होईल वाटतं या औंधा? काय सांगू शकत नाही, काय सांगता येत नाही. काय बाजार आम्ही ते काय राजकारणात बघत नाही. बर खासदार कोण आहे माहित आहे का सांगलीचे? नाही नाही माहिती खासदार कोण आहे? नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? चंद्रकांत कटरे. बर गाव झरे. फळं आणले ते वाटतं? होय. बरं, मला सांगा दादा, लोकसभेची निवडणूक जवळ आली आता एकदम, पुढच्या महिन्यात मतदान आहे, तर सांगली लोकसभेत काय होईल वाटते तुम्हाला? सांगली लोकसभेत इच्छा काय आहे तुमची? इच्छा आपलं हे पाटील, संजय पाटील व्हावेत वाटते तुम्हाला? होय. का ते का व्हावेत वाटते? हाय काम चांगलं आहे त्यांचं. बर त्यांच्या कामावरती समाधानी आहात तुम्ही? होय. बर आणि होईल वाटते का यावेळेला त्यांना उमेदवारी मिळून निवडून येतील वाटते का ते? होय. होईल वाटते. काय नाव तुझं? सचिन आहे होय. बर गाव लेंगरे. हीच गाव आहे माझं. बरं काय सांगली लोकसभेत काय होईल वाटते? काय सांगली लोकसभेत पाऊस नाही, पाणी नाही, इकडे काय पाणी बिणी काय मिळेल झालं इकडे. 3 दिवसात एकदा पाणी सुटतंय आमच्याकडे. दुष्काळ सदृश परिस्थिती आहे म्हणायची. असं जरा बऱ्यापैकी चांगला आहे, शेतीसाठी चांगला. अनिल भाऊने जरा केलंय व्यवस्थित, पण जरा काय झालं आता पाण्यात जरा टंचाई लागली, ऊन जरा जास्त पडले. आता आता मागच्या लोकप्रतिनिधींनी काम केलंय का पाण्याच्या प्रश्नावरती?
खासदारांनी तसा खासदारांचं काय आम्हाला सध्या तर माहिती नाही, पण अनिल भाऊनी तर जरा काम केले. केलंय म्हणजे भरपूर त्यांनी काम बरं केलंय. लोकसभेला काय होईल या आता पुढच्या महिन्यात मतदान आहे आपल्या इथे, आता लोकसभेला काय खासदारांचं नाव माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे की संजय काका. बर मग त्यांची कामगिरी कशी आहे? त्यांची कामगिरी काय अजून तर काय दिसून आले नाही मला. बर यावेळेला येतील का ते निवडून? काय सांगता येत नाही आता सध्या तरी. बर आता सांगता जरा येत नाही. नवीन चेहरा पुढे यावं ही आमची इच्छा आहे, बाकी काय नाही. बर म्हणजे बदल व्हायला पाहिजे यायला वाटतं. पाहिजे पुढे, एवढंच आम्हाला म्हणायचं. अरुणा राजाराम काटकर, गाव लेंगरे. बर हेच भाजी आणलेत वाटतं तुम्ही आज? काय पाहिजे? चाकवत आहे, करडा आहे, मेथी आहे. हे तुमच्या रानातले जायते का? हो, रानातलेच की. बर तुम्ही स्वतः रानातून तोडून आणता आणि होय, स्वतःच बाजारात मी कष्ट विकता. करते आणि मी विकते. दिवसभर मरते आणि इथं 5 रुपयाला द्या, 10 रुपयाला द्या, बर हे होतं या. आमच्या शेतकऱ्यांना कुठला भाव? मावशी मला सांगा, म्हणजे तुम्ही म्हणताय आता एवढं भाज्यांचा दर खाली पडल्यात, तर शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव भेटत नाही असं वाटतंय का हो, तुम्हाला? नाहीच वाटत. 1 एकर ऊस तोडायला आता 15-15 हजार रुपये घेतले. ड्रायव्हरची एंट्री वेगळी, डबा वेगळा, त्याला मटण द्या, त्याला अंडी द्या. काय शेतकऱ्याला ऊसाचं परवडतंय? सांगा. ऊसाची शेती सध्या कशाची परवडत नाही. शेती परवडत नाही, कुठली शेती परवडत नाही. फक्त ऊसाचीच नाही असं नाही, कुठली शेती शेतकऱ्यांना परवडत नाही. आता काय लोकसभेची निवडणूक आहे जवळ, काय होईल वाटतंय तुम्हाला एक महिला म्हणून? आता काय महिला म्हणून आतापर्यंत काय चाललंय हेच पुढे सुद्धा. नवीन कोण बदलून आलं, नवीन विचार त्यांचं काय बदललं तर आमचं बी बदलणार. आमच्यासाठी आता शेतकरी असाच तर पडतोय आणि काहीतरी बदल व्हावा हेच की शेतकऱ्यांची अपेक्षा, दुसरी काय असणार आहे? म्हणजे परिवर्तन व्हावं असं वाटतंय हो. तुम्हाला? आताच्या खासदारांवरच्या कामगिरीवर समाधानी आहात का तुम्ही? सांगलीच्या खासदारांच्या कामावर काकाने आतापर्यंत आम्हाला तर वाटतं भाव वाढवून द्यावा प्रत्येक गोष्टीला. शेतकऱ्यांची अपेक्षा हीच असणार, ह्याच्या पलीकडे काय असणार? ह्या कारखान्याचा दर 28 नसला तर त्यांनी आमच्यापर्यंत द्यायचा 2300नच. त्या कारखान्याचा दर 27 नसला तर त्यांचा येतोय 2200. मग आता काकांच्या पर्यंत आमचं पोचायचं कधी? काका आमच्यापर्यंत आणायचं कधी? हे शेतकऱ्यांचा विचार करावा काकाने. चालू करा, नवं बांधूया का आपण आता? हा, कुणी खाल्लं नाही? कोण खातंय? साधं इथं एखादा त्याच्याकडे गेलं तर लगेच म्हणतोय 50 रुपये द्या, 100 रुपये द्या, मग तुमचं काम होईल. म्हणजे सगळीकडे भ्रष्टाचार आहे, व्यवस्था भ्रष्टाचारच आहे. खराब आहे. हो हो, भ्रष्टाचारच आहे. होईच की मग. काय घेताय बाबा? बटाटा घेते ती हा, वाटतं. बाबांचीच घ्या. काय नाव तुमचं बाबा? पत्रकारांचे वडील. बहादुले. होय का? सचिन दादांचे वडील आहे वाटतं. काय झालं का नाही बाजार का सुरुवात केली? सुरुवात काय सांगाल बाबा, काय परिस्थिती एकंदरीत लोकसभेच्या लोकांना निवडणुकीत? बदल हवा आहे खासदारकीला. बरं. मग बदल होईल वाटते का तुम्हाला? इकडे इकडे हा? बदल होईल वाटते का तुम्हाला? लोकांच्या म्हणजे बहुसंख्य लोकांच्या त्या सगळं कागदपत्र करणे पोकळ सगळं आहे. ही जी एनओसी करायला 50 रुपये कशाची? गॅसची. म्हणजे सरकार प्रत्येक गोष्टीत नुसतं उपसा करायच्या मागं लागले. सरकार तर म्हणते उज्ज्वला गॅस आम्ही काय दिला. नाही काय नाही, काही फायदा नाही, नुसतं पैशाचं काम. बर ह्यावेळेला सांगलीत बदल होईल वाटते तुम्हाला? 100%. बर मग कोणाची दावेदारी प्रबळ वाटते तुम्हाला? विशाल पाटलांची. विशाल पाटलांचं जुळल यावेळेला हो वाटते? हो हो, मागच्या वेळेला काही त्यांचा डाव बसला नाही, पण यावेळेला बसल. बसेल. विश्वास आहे तुम्हाला? 100%. काय नाव तुमचं? आमचं संजय कांडे सर. बर बाजारला चाललाय वाटतं? याच गावचे तुम्ही? बर काय आता सांगली लोकसभेची पण निवडणूक, आता देशात आचारसंहिता लागेल, लोकशाहीचा उत्सव सुरू होते, काय होईल वाटते सांगलीत? आता काय बघूया की आता काय होईल ते. एकंदरीत आताचे जे हे आहेत खासदार आहेत त्यांची कामगिरी बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? त्यांचं एक नंबरच आहे. चांगलं काम आहे त्यांचं, समाधान आहे तुम्ही त्याच्यावर? काय समाधानीच म्हणायचं. बरं. म्हणजे कोणतं काम त्यांचं तुम्हाला आवडलं? कशाचं काम आहे का काय काम? आहे का काय काम? एकदा निवडणूक झाली की झालं काम. बदल होईल वाटतं यावेळेला? होईल 100% बदल होईल. 100%. बरं. काय काँग्रेसमधनं विशाल पाटलांचं नाव पुढे येते, भाजपमधनं दोघांची नाव आहेत, संजय काका, पृथ्वीराज बाबा, चंद्रराव पाटील पण चाचपणी करतायत. बघूया, त्याला वेळ आहे का अजून. ठीक आहे, पण बदल होईल वाटते तुम्हाला? बाकी केंद्र सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहे का तुम्ही? केंद्र सरकारच्या हा दिसतेच की काम किती. सांगाय तुम्ही काय समाधानी आहात का नाही? कसं आहे काम? कशा समाधानी काय आहे? काम काय आहे नाही? काय मय हो नुसतं
जाहिरातीतून तर ते सांगतायत की आम्ही एवढं काम एक केलं. नंबर हा, जाहिरातीत एक नंबर आहे. फक्त जाहिरातीत एक नंबर आहे पण काम खाली काय नाही. बाबा काय चहा पिताय वाटतं? होय. बर काय नाव तुमचं? शिवमूर्ती नथुराम सगरे. बर मला सांगा तर निवडणूक जवळ येते लोकसभेची तर काय होईल वाटतंय तुम्हाला या वेळेला? काय तर थोडासा बदल होईल असं वाटतंय. बदल होईल वाटते वाटतंय का असं का वाटतंय तुम्हाला? वाटते म्हणजे माणसं कंटाळलेली असते, ते करते दुसरं काहीतरी चेंज म्हणून. पण सगळ्याच होईल असं नाही, थोडं बहुत कुठेतरी होणार असं बदल. सांगलीत पण बदल होईल वाटतंय होय होय तुम्हाला? होईल कुठं. म्हणजे आता जे खासदार आहेत आता संजय काका त्यांची कामगिरीवरती तुम्ही काही समाधान दिसत नाही 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 नाही. का हो? नाही कधी काय येणं नाही जाणं, एकदा येऊन गेले ते परत आलेच नाही ते. बर कुठल्याच गोष्टीला त्यांनी सहकार्य माणसं असं नाहीच. मग आता ह्या वेळेला कोण खासदार होतील वाटते काय ते चेंज करून द्यावं, दुसरा एखादा माणूस बाबा एखादा काँग्रेसचा द्यावा कोणाच ते. मग आता विशाल पाटलांची दावेदारी म्हणजे काँग्रेसमधून फायनल होत आले तर काय काँग्रेसमधून तेच नाव पुढे येते नाव दुसरं कोण त्याच्यात जुळलं, दुसरं कोण आहे का? पण जुळल वाटते का त्यांचा तरी संपर्क आहे का? जुळ संपर्क नसू द्या हां. पण व्यक्तिमत्व एक जरा वेगळा असावं म्हणून आपलं वाटते, दुसरं काय नाही. तर यावेळेला बदल घडावा वाटते घडावं. बरं प्रश्न काय सगळ्या भागातले प्रश्न काय म्हणजे अशा ज्वलंत समस्या? ज्वलंत समस्या म्हणजे असं काय नाही, जो माणूस कार्य करतो त्यालाच माणूस त्या पाठीमागे चालते. असं काय नाही की बाबा तो करत नाही, कधी ते याचं आता याचं आणि पुढच्या वर्षाच्या निवडणुकीलाच याचं असं म्हणल्यावर माणसाला जरा ती एवढं हे राहत नाही त्याबद्दल आपण. आणि शक्यतो खरं असे कार्यकर्त्यांनी बारीक सारीक कामं पहिली करावीत. मोठे जे कामं करतील छोटी मोठी ती मला ते माणूस 10 माणसाला सांगाल, पण मोठ्या माणसाचं काम केलं की ते म्हणणार असं पण होते तसं पण होते, कशाला पाहिजे बाकीच. मग छोट्याच एक काम झालं तर तो 10 माणसाला सांगेल बाबा तिथं जावा ते काम करते ते, दुसरं काय नाही. लोकांचे जो प्रश्न सोडवणारा लोकप्रतिनिधी असेल त्याला संधी भेटायला पाहिजे म्हणजे भेटेलच त्याला, काय भेटायचं आता. विश्वास वाटते तुम्हाला? होय होय. बर झाल्यानंतर परत या बघा काय पाहिजे तर आणि कसं होते बरं का. चालतं ठीक. बर काय आणले? गावठा आणलाय वाटतं, गवार आणल्या. किती वर्ष झालं बाजार करताय? 10 वर्ष. होय का? किती बाजारात जाताय सर? 2-4 बाजार. 2-4 बाजार आपल्या रानातलंच आहे का? आपला स्वतःच आहे आपल्या. काय कसं आहे बाजारात रिस्पॉन्स आहे का चांगला? बाजार आहे तसारखं आहे, एवढं आहे का? बऱ्यापैकी आहे. पण मला सांगा दादा आता लोकसभेची निवडणूक आल्याजवळ काय होईल वाटतं या वेळेला तुम्हाला 2024ला? या वेळेला लोक मतदान करणार नाहीत बर माझ्या मते तरी. म्हणजे एवढी निराश झालेत वाटतात का लोक तुम्हाला? निराश झालेत तर झालेत. बर का हो? आरक्षणाचा गोळ आहे ते आहेच. बरोबर. आरक्षण म्हणजे मराठा आरक्षणाचं. बर. आणि एकतर शेतकऱ्याला काही सुद्धा फायदा नाही ना, मालाला ठोक भाव आहे आणि शेतकऱ्याच्या मालाला दरच नाही. बर. व्यापारी आणि हेच कमवते दलाल, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोण. लोक निराश झाल्यात म्हणून मताचा टक्का पण घसरेल तुम्हाला वाटतं? टक्का 100% घसरणार. मग ही आणि निवडायला लोकप्रतिनिधी निवडायला लोक भरपूर विचार करणार आहेत. बर. खरंच करणार ते, कारण लोक अज्ञान राहिले नाहीत. बरोबर. आणि ह्यात मग कोणाला मतदान करतील हे काय सांगता येत नाही. बरं. पण एकंदरीत लोक ह्या सगळ्या परिस्थितीला घेऊन नाराज आहेत. आपल्या महाराष्ट्राची राजनीतीच खराब झाली खरोखर म्हणजे आता मध्यंतरी जी फोडाफोडीचं राजकारण झाले त्याच्यापासूनही झाले आणि त्यात त्यांचा ताळमेळ नाही. कुठल्याच राजकीय नेत्याचा ताळमेळ सामान्य लोकांना अजिबात आवडलेलं नाही. सामान्य असू द्या नाही कुठलेही शिक्षित असू द्या, कुणाला आवडलेलं नाही. त्यामुळे काय होते, कुणालाच फायदा मिळत नाही. एकतर शेतकऱ्याला नाहीच नाही, केंद्रात सरकार असून सुद्धा त्याच्यानी शेतकऱ्याला काय फायदा आहे? तुमचं असं म्हणणं आहे की राजकारणाचं अस्थिर झाल्यामुळं जे मूलभूत प्रश्न आहे त्याच्यावर सरकारचं लक्ष राहिलेलं. पण सरकार तर म्हणते की आम्ही बऱ्याच योजना राबवतोय. हे भांडत बसते तिथं लोकसभेत, ह्याच्यात विधानसभेत त्यांचं काय असतंय तिथंच. बाकी शेतकऱ्यावर बिलकुल लक्ष नाही. शेतकऱ्यांकडे काय नाही हो. कशाच आहे तो, कशाला दर आहे सांगा की? ₹1 किलो होतोय, जेव्हा मागते त्यावेळेला बाहेरनं मागवून हे करते.
मग शेतकऱ्याला थोडं पैसे मिळायला लागले की लागलं पोटात दुखाय सरकार लागतंय का नाही.